तर नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला। माझं नाव स्वप्नील पंडित। तुम्ही मागचा जो व्हिडिओ टाकला तो बघितला असेलच। मागचा जो आपला म्हणजे काल जो व्हिडिओ टाकला होता त्याचा जो टॉपिक होता की यूट्यूब चॅनल का चालू करावे, त्याच्याविषयी आपण थोडीशी माहिती बघितली। थोडी मतलब माझ्याकडे जेवढी माहिती होती किंवा जेवढं मला सध्या माहिती आहे बस मी तेवढं तुम्हाला माहिती देऊ शकलो। याच्या अतिरिक्त जर काही माहिती असेल तुम्ही यूट्यूबला सर्च करून बघू शकता, असं काही नाही। तर आज मला असं वाटलं बाबा आपण यूट्यूबबद्दल माहिती सांगितली की बाबा चॅनल का चालू करावे, पण चॅनल नेमकं चालू कसे करावे याबद्दल पण मला वाटते बऱ्याच लोकांना माहीत असेलच, काही विषय नाही। पण मला वाटतं थोडं एक व्हिडिओ बनवून आपण पोस्ट करावं की नेमकं चॅनल चालू कसं करायचं, काय काय प्रोसेस असते। काही एवढं काय अवघड नाही, काय रॉकेट सायन्स नाही चॅनल चालू करायला। नॉर्मल बेसिकच्या गोष्टी येतात की तुमचा ईमेल आय डी पाहिजे, म्हणजे गुगल अकाउंट, तुमच्या प्ले स्टोरला लिंक असतो, तुमच्या यूट्यूबला लिंक असतो। कारण जोपर्यंत तुम्ही मेल आय डी किंवा गुगल अकाउंट बनवत ना तुमचे फोन कामच करत नाही, म्हणजे ना तुमचं गुगल पे काम करते। गुगल प्ले स्टोर म्हणतो आहे, आपलं फोनपे गुगल पे ते नाही म्हणत आहे, गुगल प्ले स्टोर। त्याच्यावर तुम्ही नवीन नवीन ॲप डाउनलोड करता, त्याला मेल आय डी ईमेल आय डी लागतंच, गुगल अकाउंट पाहिजे तसं। आणि यूट्यूबला पण तुम्ही जर काही सर्च करा, यूट्यूब जर तुम्हाला बघायचं असेल तिथं पण तुमचं गुगल अकाउंट लिंकच पाहिजे। तर गुगल अकाउंट लिंक असूनही तुमचं अकाउंट बनत नाही, तुम्हाला क्रिएट हे करायला लागते चॅनल। ते यूट्यूबला कसं क्रिएट चॅनल करायचं आपण त्याच्याबद्दल जास्त लांब व्हिडिओ नाही बनवायचं, शॉर्ट्स व्हिडिओमध्ये पण ही माहिती पूर्ण होऊन जाईल। काय असं मोठी माहिती नाही की बाबा कसं काय करायचं, काय प्रोसेस, लंबी प्रोसेस वगैरे काही नाही आहे। नॉर्मल बेसिक्सचं नॉलेज आहे, तर ते आपण पाहू आपण कसं करायचं, ठीक आहे। चला तर मग आपण बघूया आता यूट्यूब चॅनल नेमकं चालू कसं करायचं। आता बघ प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये यूट्यूबला प्रत्येकाची गुगल अकाउंट म्हणजे मेल आय डी वगैरे लिंक असतेच यूट्यूबला आणि प्ले स्टोरला। प्ले स्टोर म्हणजे आपला हा प्ले स्टोर, गुगल पे वगैरे नाही, कन्फ्यूज होऊ नका त्या ह्याच्यामध्ये, नंतर कन्फ्युजन होईल कोणतं गुगल पे म्हणता येतं। सरळ सिम्पलचं भाषा आहे। यूट्यूब ओपन करा, यूट्यूब ओपन केल्यानंतर तुमचं ज्या मेल आय डीवर तुम्हाला, आता ऑलरेडी माझं एक अकाउंट आहे, पण तुम्हाला दाखवायसाठी मी एक नवीन बनवलेलं समजा तुम्हाला दाखव 2 मिनटं त्यामध्ये स्विच अकाउंट। तर माझं ऑलरेडी हे 1 मिनिट चालू ठेवा, झालं स्विच अकाउंट। आता या जी ईमेल आय डी आहे माझी, या ईमेल आय डीवर माझं कोणतंही अकाउंट नाही आहे, म्हणजे मेल आय डी लिंक आहे पण या मेल आय डीवर कोणतंही माझं चॅनल नाही आहे। तर मला या मेल आय डीवर माझं एक नवीन चॅनल तयार करायचं माझ्या आईच्या नावाने। तर माझ्या आईच्या नावानं मला एक कुकिंग चॅनल चालू करायचं। तर सिम्पल प्रोसेस आहे। तुमचं जिथं कोपऱ्यामधला सिम्बॉल असते त्याला क्लिक करायचं, क्लिक केल्यानंतर वरती नाव येईल, म्हणजे ज्या मेल आय डी तुमची असेल त्याचं नाव येईल सरळ, आणि त्या खाली सिम्पल भाषामध्ये लिहिलेलं बघा क्रिएट चॅनल। याला तुम्ही जसं क्लिक करणार, क्लिक केल्यानंतर तुमचे फोटो वगैरे तुमचा, म्हणजे तुम्हाला तुमचा स्वतःचा फोटो लावायचा स्वतःच लावू शकता, किंवा तुम्हाला जर ज्या कॉन्टेंट बनवायचं ज्या प्रकारचं, किंवा फूड चॅनल बनवायचं, ट्रॅव्हलिंग चॅनल बनवायचं, तसं तुमची इच्छा असेल तर कुकिंगचं बनवायचं तर याच्यामध्ये कुकिंगचा फोटो करायचा, किंवा तुम्ही स्वतःचाही फोटो ॲड करू शकता पिक्चरमध्ये। याच्यामध्ये क्लिक केलं की तुम्ही गॅलरीमधून कोणताही फोटो त्याच्यामध्ये ॲड करू शकता, म्हणजे जो तुमच्या डायरेक्ट फ्रंटला दिसेल, तुमच्या चॅनलच्या डीपीवर तुमचा फोटो दिसेल, किंवा तुम्ही ज्याच्याबद्दल कॉन्टेंट बनवता ते तुम्हाला दर्शवेल याच्यामध्ये। त्यानंतर नाव आपलं ऑलरेडी लिहून येते, कारण जी आपली मेल आय डी दिसते मेल आय डीमध्ये आपलं नाव ऑलरेडी मेन्शन असतो। मेन्शन असल्यामुळं आपलं नाव ऑटोमॅटिकली तिथं येतं, आणि जी आपली मेल आय डी आहे ती खाली ऑटोमॅटिकली येते। आपल्याला काही या 2 गोष्टी आपल्याला करायची काही गरज नाही, फक्त आपल्याला फोटो चेंज करायचा असते। या वरती नावाची आणि हँडल म्हणजे आपली जी मेल आय डी आहे ती हँडल ते, म्हणजे यूट्यूबकडून काही मेल वगैरे किंवा मेसेज आला तो सरळ आपल्या ईमेल आय डीवर येतो। आपली ईमेल आय डी यूट्यूबला लिंक असते, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम झाला, काही कॉपीराईट झाली किंवा आपण काही प्रॉब्लेम झाला तरी आपल्याकडं यूट्यूब आपल्याला संपर्क मेलद्वारेच करतो। त्याच्यामुळे ऑलरेडी लिहिलेले असते, कारण आपली मेल आय डी लिंक असते। त्यानंतर साधा सिम्पल आहे बघ, खाली नाव असते क्रिएट चॅनल, त्याला तुम्ही जसं क्लिक करता, क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिकली तुमचं चॅनल क्रिएट झालं, तुम्हाला काहीही करायची गरज नाही। त्यानंतर पुन्हा तुम्ही कोपऱ्यामध्ये क्लिक केला तर वरी तुमचं नाव येते, माझ्या आईचं नाव आलं बरोबर, व्ह्यू चॅनल की तुमचं पूर्ण चॅनल देते। त्याच्यामध्ये आता एकही व्हिडिओ अपलोड केलेला नाही, किंवा सध्या एकही सबस्क्राईब वगैरे काहीही नाही, म्हणून इथं क्रिएट ऑप्शन येतं, म्हणजे तुम्ही नवीन व्हिडिओ याच्यामध्ये बनवू शकता, शॉर्ट्स व्हिडिओ, लाँग व्हिडिओ काही म्हणून अपलोड करू शकता। त्यानंतर अपलोड केल्यानंतर माहीत पडेल बाकीच्याला, किंवा ते तुमचे ओळखीचे येतं, किंवा जे तुम्ही नवीन व्हिडिओ टाकसाल जेवढे व्हायरल होतील तेवढ्या लोकांना माहीत पडलं की तुम्ही चॅनल बनवलेलं आहे।
चॅनल बनवायची ही सारी सोपी पद्धत, याच्यामध्ये काही मोठी गोष्ट नाही, फक्त 2च गोष्टी पाहिजे तुम्हाला. मेल आय डी, बस मेल आय डी पाहिजे, बस तुमची मेल आय डी, आणि प्रत्येकाची मेल आय डी यूट्यूबला लिंक असतेच. त्यामुळे ही खूप सोपी प्रोसेस आहे, याच्यामध्ये काय अवघड नाही, काय नाही. फक्त 2 क्लिकमध्ये तुमचं यूट्यूब चॅनल तयार होते. 2च क्लिक. एकामध्ये तुमचा फोटो ॲड करायचा आहे आणि एकामध्ये क्रिएट अ अकाउंट, बस याला क्लिक करायचं, झालं तुमचं अकाउंट क्लिक झालं. तुम्हाला जर काही चेंज जरी करायचं असलं तर तुम्ही करू शकता. जर तुम्हाला असं वाटलं की बा आपलं नाव चेंज करायचं किंवा फोटो चेंज करायचं, तर सिम्पल सर साईडला पेन्सिल म्हणून एक ॲड्रेस म्हणून येते बघा, त्याच्यामध्ये चॅनल सेटिंग येते, त्याच्यामध्ये तुम्ही नाव चेंज करायचं, तुम्ही नाव चेंज करू शकता याच्यामध्ये बघा. जर तुम्हाला दुसरं नाव टाकायचं तुम्ही दुसरं नाव टाकू शकता, किंवा फोटो चेंज करायचा तर फोटोही चेंज करू शकता. फक्त तुम्ही चेंज नाही काय करू शकत, मेल आय डी पण तुम्ही चेंज करू शकता, पण नका एकच मेल आय डी ठेवा, कारण एकच मेल आय डी ठेवली तर यूट्यूब पण प्रॉपर आपल्याशी कॉन्टॅक्ट करू शकते. म्हणून जास्त मेल आय डी चेंज करत बसू नका. जी मेल आय डी आपली लिंक आहे यूट्यूबला ज्या चॅनलला ती एकच राहू द्या. तर अशा प्रकारे यूट्यूब चॅनल तुम्ही चालू करा. 2 क्लिकमध्ये यूट्यूब चॅनल चालू होते, त्याच्यामध्ये जास्त काही प्रोसेस कोणी गोष्ट नाही आहे. ठीक आहे. मला वाटतं बाबा जी माहिती मी दिली तुमच्या कामी पडेल, किंवा ज्याला माहीत नाही यूट्यूब चॅनल कसं चालू करायचं त्यांना सांगायचं, फक्त 2 क्लिकमध्ये यूट्यूब चॅनल चालू होते, बस. फक्त तुम्हाला 2 क्लिक करायचे, बस. ओके, काहीच नाही करायचं. चला, मला ठीक आहे, बाय.